महालक्ष्मीश्च विद्महे विष्णू पत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। आता आपण एक वास्तुविषय व घरातील मांगल्य वाढण्यासाठी काही उपाय करतो, त्यातील एक महत्त्वाचा उपाय आपण जाणून घेऊयात। क्रिस्टल कासव। आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण क्रिस्टल कासवाचा हा एक उपाय करायचा आहे। हे क्रिस्टल कासव विविध रंगामध्ये असतं। सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम हे क्रिस्टल कासव करतं। घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती शोषून एक सकारात्मक करणं, त्याची स्पंदनं घरामधील वाढवणं हे काम या ठिकाणी क्रिस्टल कासव करत असतं। मग हे क्रिस्टल कासव जर हिरव्या रंगामध्ये घेतलं तर आर्थिक उन्नती वाढण्यास मदत होते। पिवळ्या रंगामध्ये थोडंसं येल्लोइशमध्ये एक क्रिस्टल कासव येतं, ते जर घेतलं तर धन प्राप्ती आणि व्यवसाय व्यापार वाढण्यास मदत होते। व निळ्या स्वरूपामध्ये किंवा रोज स्वरूपामध्ये जर आपण क्रिस्टल कासव जर घेतलं तर त्यामुळे प्रेम, सद्भावना, नातेसंबंध वाढण्यास मदत होते। मग हे कुठं आपण ठेवावे तर आपण जाणून घेऊया। तर उत्तर दिशा ही विशेष महत्त्वाची सांगितलेली आहे। या उत्तर दिशेमध्ये जर आपण हे कासव ठेवलं तर आपली उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होते। मुलांचं शिक्षण यामध्ये अडचण येते, तर मुलं जिथे अभ्यास करतात अशा रूममध्ये आपण जर क्रिस्टल कासव ठेवलं तर त्यांच्या मनाची स्थिरता वाढण्यास मदत होते। घरामध्ये कोणी आजारी असेल, वयस्कर असेल, तरुण असेल, परंतु आजारपण वाढते, त्या रूममध्ये किंवा आपण त्यांना दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर जर त्यांच्याजवळ क्रिस्टल कासव ठेवलं तर आरोग्यामध्ये चांगली प्रगती होते, हे देखील निदर्शनास आलेले आहे। आपल्या मनातील संकल्प स्थिरता यावी आणि उत्तरोत्तर प्रगती व्हावी या उद्देशाने आपण क्रिस्टल कासव याचा उपयोग करून घ्यायचा आहे। हे जे क्रिस्टल कासव आहे शक्यतो याच्यावरती धूळ जमा होऊन द्यायची नाहीये, ते स्वच्छ करायचं आहे। आणि ते स्वच्छ करत असताना थोडंसं मिठाचं पाणी किंवा आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल ते टाकून आपण मध्ये ते स्वच्छ करायचं आहे, स्वच्छ पुसून आपण ते ठेवायचं आहे। त्यामुळे मनातील इच्छा परिपूर्ण होण्यास मदत होते। हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। आपण सर्वांनी हा उपाय करा व सकारात्मक ऊर्जा आपण सर्वांना प्राप्त करून घ्या। धन्यवाद।